स्वागत आहे तुमचं आपल्या मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तर मी जे 4 ब्लाउज कंप्लीट केले ते तुमच्यासोबत शेअर करायचे आहे। म्हटलं चला छोटासा व्हिडिओ मैत्रिणींसोबत करूया। बरेच दिवस झाले लाईव्ह पण नाहीये आणि असे अर्जंटचे ब्लाउज असल्यामुळे मग व्हिडिओ पण शूट घ्यायला टाइम भेटत नाही। तर मग आता चला म्हटलं जे मी स्टिच केलेले ब्लाउज आहेत तेवढे तुमच्यासोबत शेअर करते आणि त्याची शिलाई सुद्धा मी शेअर करते तुमच्यासोबत। तर चला वेळ वाया न घालवता आपण ब्लाउज बघायला सुरुवात करूया। तर हे ते 4 प्रकारचे ब्लाउज आहेत। तर नवीन चॅनलवर जर असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राइब करा, हाईप देखील करा आणि लाईक देखील करा। तर चला मग आता हे बघा, सगळ्यात अगोदरचा हा ब्लाउज दाखवते। हा आहे नवरीच्या आत्याचा ब्लाउज आहे आणि एकदम हेवी साईज आहे बघा। याची प्रिन्स कट आहे आणि त्यांना बटनच आवडतात। प्रत्येकाची वेगवेगळी चॉईस असते। तर खूपच छान हा ब्लाउज त्यांना वेअर केल्याच्या नंतर बसलाय फिटिंगला छान। समोरचा नेकला बघा इथं मी वर्क केलेला आहे आणि छान याला टसल्स लावलेले आहेत। हे पूर्ण हँगिंग केलेलं आहे, म्हणजे हातानेच केलेला आहे मी आणि याला खूप असा खर्च येतो बरं का। तर याची शिलाई मी घेतलेली आहे बघा 1300 रुपये शिलाई सगट मी याची शिलाई 1300 रुपये घेतलेली आहे। तर हा झाला आपला पहिला ब्लाउज। तर हे बघा थोडं जवळून दाखवते। इथं बघा हातानेच मी हे बीट्स लावलेले आहेत। हे हाताने पूर्ण केलेले प्लेन ब्लाउज पीस त्यांनी मला हा दिला होता। तर चला दुसरा ब्लाउज घेऊया आपण। तर बघा हा आहे वर्कचा दुसरा ब्लाउज। तर तुम्ही म्हणसान हे वर्क तिकडून करून आणलेलं होतं आणि नंतर मी हा स्टिच करून दिलेला आहे। फक्त मी नाही केलेला हा वर्क, आरी वर्क आहे। आणि ह्या आरी वर्कचे किती पैसे घेतले तर 1100 रुपये घेतले बघा ह्या वर्कचे। आणि सुंदर असा मी हा स्टिच करून दिलाय। समोरून बघू शकता तुम्ही प्रिन्सेस कट ब्लाउज आहे। फिनिशिंग एकच नंबर आलेली आहे बघा। पफ सुद्धा खूपच छान आहे आणि 34 साईजचा हा ब्लाउज आहे। शॉर्ट स्लीव्ज आहेत आणि आता ती दीदी त्याला जिने याला वर्क केलेला आहे आरी वर्क तीच त्याला आता बीट्स लावून देणार आहे। फक्त स्टिचिंगला ती माझ्याकडे देत असते आणि वर्क ती करत असते। मला तर तसा वेळच भेटत नाही। आणि सुंदर हा दुसरा ब्लाउज। तर याची शिलाई माझी 350 रुपये मी घेतलेली आहे फक्त स्टिचिंगची आणि तिने वर्कचे तिचे 1100 रुपये घेतलेले आहे बीट्स लावून। आणि बघा हा खूपच छोटूसा ब्लाउज आहे 30 साईजचा आणि बघा याचा सुद्धा बोट नेक आहे खूपच सुंदर आणि युनिक आणि जे ट्रेंडिंग चालू आहे हेच याला मी नेक टाकलेला आहे। पाहू शकता जसा कस्टमरने सांगितलाय त्याच पद्धतीने खूपच सुंदर बोटनेक आहे। समोरून सुद्धा खूपच छान असा पफ याला सुद्धा आलेला आहे आणि छान अशा एल्बो स्लीव्ज घेतलेले आहे आणि याला हँगिंग नाही केलेली, याला छान अशी लेस लावलेली आहे। खूपच छोटूसा ब्लाउज आहे। तर याची शिलाई बघा 400 रुपये मी घेतलेली आहे हँगिंगचे लेसचे आणि बोटनेकच्या ब्लाउजचे। तर हा झाला तिसरा ब्लाउज आणि हा सगळ्यात जास्त मला आवडलेला ब्लाउज बघा। खूप छान असा मटका गळा आहे, लेस वगैरे काहीही नाहीये, एकदम सिंपल आणि खूप डीप नेक आहे। आणि सगळ्यात जास्त म्हणजे त्याला स्लीव्ज ह्या खूपच सूट झालेल्या आहेत। पाहू शकता एकदम खूप सुंदर असे याला प्लेटा पडलेल्या आहेत आणि आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड आहे। तुम्हाला जर ह्या पद्धतीची एल्बो स्लीव्ज आणि पफ स्लीव्ज जर तयार करायचे असेल तर तुम्ही नक्कीच जाऊन चॅनलवर व्हिडिओ बघू शकता। तर बघा आता समोरून सुद्धा याला सुद्धा खूप छान असा पफ आलेला आहे आणि हा बघा हा 34 साईजचाच ब्लाउज आहे आणि छान बघा मी याला पंचकोनी हा नेक आता सध्या खूप ट्रेंडिंगला आहे आणि हे नेक वर का तर हे नेक मी याला टाकलेला आहे। बॅक नेकचा गळा तर एकच नंबर आहे, उंचीला आणि फिनिशिंग सुद्धा एकच नंबर आहे बघा। तुम्हाला दाखवते मी। तर याची शिलाई मी 350 रुपये घेतलेली आहे। हे बघू शकता आतली फिनिशिंग ब्लाउजची खूप सुंदर अशी फिनिशिंग आलेली आहे बघा। ब्लाउजला कुठेही धागा दोरा तुम्हाला काहीच दिसणार नाही, एकच नंबर ब्लाउज हा झालेला आहे। आता याला ओव्हरलॉकची मशीन हवी आहे आपल्याला, घ्यायची लवकरच घेऊ आपण, मग आणखीनच फिनिशिंग एकच नंबर येणार आहे। तर चला आजचा असा